तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यमन राग आणि त्या यमन रागामध्ये जय जय रामकृष्ण हरी भजन शिकणार आहोत. तेव्हा आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये त्या रागाची पूर्ण माहिती पाहिली, त्याची टाळीची माहिती पाहिली, त्या पूर्ण रागाची सगळी माहिती पाहिली. परंतु नेमकं आपण पेटीवरती ती रामकृष्ण हरी कसं वाजवायचं याचं मार्गदर्शन मात्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तेव्हा या रागाचा आरोह कसा आहे, या रागाचा अवरोह कसा आहे, याच्यामध्ये जो तीव्र म आहे तो तीव्र म नेमका कोणता आहे, तर ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तेव्हा बघा, तर या रागाची थोडक्यात माहिती घ्यायची झाली तर या रागाला तीव्र मध्यम लागतो, अर्थात तीव्र म लागतो, बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. तर या रागाचा आरोह असा आहे, नि रे ग म ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. आता आकारामध्ये बघा, आ आ तर आता चाल आपण पाहिलेली आहे. तर ते चाल फक्त आपल्याला नोटेशन पद्धतीने पेटीवरती कशी वाजवायची, तर याचं नोटेशन अगदी सोपं आहे. तर बघा, हरी जय जय राम राम कृष्ण हरी. तर याचं नोटेशन असे, नि रे ग म, नि रे ग प म ग रे, नि रे ग म रे सा. तीव्र म हा आहे, हा शुद्ध म असतो, हा तीव्र म. तर हा म वाजवायचा आहे काळी एकमध्ये वाजवत असताना. तर बघा, नि रे ग प म ग रे, नि रे ग म रे सा. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. आता दुसरी ओळ कशी आहे, राजा राम राम कृष्ण हरी, नि ध नि रे ग ग, नि रे ग रे सा सा. बघा, नि ध नि रे ग ग, नि रे ग रे सा सा. राजा राम राम कृष्ण हरी, हरी जय जय राम राम कृष्ण हरी. तर हे झालं आपलं स्थायीचं नोटेशन. आता याचा अंतरा कसा वाजवायचा, तर बघा, सावळे राम राम कृष्ण हरी, पहिला अंतरा आहे याचा. तर बघा, ग म ध म धा धा, ग म ध म धा धा, म ध नि ध प ग म ग, ग म ध म धा धा, म ध नि ध प ग म ग. सावळे राम राम कृष्ण हरी. ही झाली पहिल्या अंतऱ्यातली पहिली ओळ. आता पहिल्या अंतरातली दुसरी ओळ कशी आहे, सावळे राम राम कृष्ण हरी. त्याचं नोटेशन असं आहे, ग म ध म ध नि सा, लक्षात घ्या, म ध नि सा ध नि प, म प ग म प प, म ध नि सा ध नि प, म प ग म प प. सावळे राम राम कृष्ण हरी, म ध नि सा ध नि प, म प ग म प प. सावळे राम राम कृष्ण हरी असं आहे. आणि हे पूर्ण पहिला अंतरा वाजून पुन्हा हरी जय जय राम राम कृष्ण हरी. आता हा झाला पहिला अंतरा.
आता दुसरा अंतरा कसा वाजवायचा तर ते पण अगदी सोपं आहे, सुंदर आहे. आता दुसऱ्या अंतराची पहिली ओळ बघा. सावळे राम राम कृष्ण हरी. आता त्याचं नोटेशन कसं आहे? ग म ध नि सा सा नि सा ध नि सा सा. सावळे राम राम कृष्ण हरी. ग म ध नि सा सा नि सा ध नि सा सा. आणि दुसऱ्या अंतराचा दुसरी ओळ. सावळे राम राम कृष्ण हरी. नि रे ग रे नि रे सा नि नि प प रे सा. नि रे ग रे नि रे सा नि नि प प रे सा. सावळे राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी मंडळी, अशा प्रकारे आपल्याला या राग यमन या रागामध्ये जय जय रामकृष्ण हरी बसवायचा आहे, रियाज करायचा आहे. पाठीमागचे जे काही व्हिडिओ आहेत ते बघायचे आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघून, सगळे व्हिडिओ बघून आपल्याला तो रियाज करायचा आहे. आणि ते भजन, तो अभंग आपल्याला या पेटीवरती बसवायचा आहे, त्याचा भरपूर रियाज करायचा आहे. रामकृष्ण हरी.